दीड वर्षापासून ज्या ऐतिहासिक निकालाची सर्व वाट बघत होते त्या ऐतिहासिक निकाल हा लागलेला आहे। आपल्याबरोबर उदय सामंत आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया। तर ज्या दीड वर्षापासून ऐतिहासिक निकालाची सर्वजण वाट बघत होते तो निकाल आज लागलेला आहे, तुमच्या बाजूने तो निकाल लागलेला आहे, काय सांगा? आमच्या बाजूने जो निकाल लागलाय त्याबद्दल नक्कीच आनंद आहे। त्याबद्दल मी विधानसभेच्या अध्यक्षांना मनापासून धन्यवाद देतो। परंतु आम्ही जी पिटिशन दाखल केली होती भरत गोगावले साहेबांनी, ते युबीटीचे 13 आमदार अपात्र झाले नाहीत ह्याचं दुःख आणि ह्याची शंका आमच्या मनामध्ये नक्की आहे। कदाचित बाहेरच्या काही डरकाळ्यांचा याच्यावर परिणाम झालाय का, याच्या संदर्भात देखील आम्ही वकिलांची चर्चा करू, मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करू आणि वेळ पडल्यास सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ। पण जे ठाकरे गटांचं बोलणं, ही जी संपूर्ण अध्यक्षांनी जे वक्तव्य केले ती पूर्ण स्क्रिप्ट दिल्लीवरून लिहून आलेली होती असं त्यांचं असं कोण म्हणालं? ठाकरे गटाच्या पराभव पचवायला देखील ताकद लागते, लक्षात आलं की नाही? पराभव झाल्यानंतर किंवा आपल्या मनाविरुद्ध झाल्यानंतर दुसऱ्यावरच पाप ढकलायचं, ही जी काही प्रवृत्ती राजकारणातली झाली ही कमी झाली पाहिजे। जो निर्णय झालाय तो मान्य केला पाहिजे। आता आमच्या बाजूने जो निकाल झालाय त्याबद्दल आम्ही अभिनंदन केलं, आमच्या बाजूने नाही झालं त्याच्याबद्दल आम्ही वकिलांची चर्चा करू, पुढे काय करायचं ते बघू, हे सिंपल। पण स्क्रिप्ट कोणाची असते? स्क्रिप्ट हे जर आम्ही बोललो नाही तर नेता आमच्यावर विश्वास दाखवणार नाही, आम्ही शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत असं साबित होईल, म्हणून या सगळ्या घोषणा असतात, त्याच्याकडे मला दुर्लक्ष करायचं। पण आता ठाकरे गटाचं म्हणणं आहे की आम्ही आता सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे, पण आता बघितलं तर दोन्ही आमदारांना पात्र केलेलं आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? ते सुप्रीम कोर्टामध्ये जाणार, त्यांना कुठं जायचं हे त्यांनी जावं, त्याच्याबद्दल काही मला म्हणायचं नाही। शेवटी लोकशाही आहे। पण ते कुठे बोलतो लोकशाहीचा घात झाला ह्या याच्यामध्ये? नाही, हे ते वर्ण सांगितलेलं असतं, हेच वाक्य 3-4 बोलली पाहिजेत, नाहीतर परत तुम्हाला तिकीट मिळणार नाही, हे नाही ते नाही असं काहीतरी सांगितलेलं असेल। त्याच्यामुळे 5-6 शब्द जे आहेत, गद्दार, खोके, खंजीर खुपसला, गळा घोटला, छाताडावर बसणार, हे करणार ते करणार, हे ठरलेले शब्द प्रयोग आहेत, तेवढीच डिक्शनरी आहे त्यांच्याकडे। आता गद्दाराच्या जे बोलत होते सारखे, त्याला तुम्ही कशा प्रकारे उत्तर दिलं? त्यांना काहीच उत्तर द्यायची आवश्यकता नाही। जे घटनाबाह्य म्हणत होते ते स्वतः घटनाबाह्य आज झालेले आहेत। जे गद्दार म्हणत होते त्यांनी मतदानाशी कशी गद्दारी केली हे महाराष्ट्रासमोर आलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलण्याचा काय आम्हाला अधिकार? त्यांना काय करायचं करू दे, त्यांना काय करायचं ते करू दे असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम उमाळेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई।